सगळ्यात पहिल्यांदा आपला जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. आता लिव्हिंग म्हणजे काय, जे लोक जिवंत आहेत किंवा जे सजीव आहेत, ठीक आहे, म्हणजे सजीव, थोडक्यात सजीव. जिवंत हा वर्ड थोडा ऑड वाटतोय पण सजीव छान वाटतोय. सो जे सजीव आहेत त्यांचं वर्ल्ड म्हणजे त्यांची दुनिया थोडक्यात. ओके, आता ही जी सजीवांची दुनिया आहे याच्याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. मग सजीवांमध्ये फक्त आपण येतो का ह्युमन बिंग्स? नाही, सजीवांमध्ये ह्युमन बिंग्स येतात, इतर प्राणी येतात, इतर पक्षी येतात, म्हणजे ऑल ओव्हर जे पण काही सजीव आहे, कीटक वगैरे सगळं, ते सगळं या लिव्हिंग वर्ल्डमध्ये येणार आहे. आता या लिव्हिंग वर्ल्डबद्दल आपण माहिती बघूया. सगळ्यात पहिल्यांदा कॅन यू रिकॉल जे काही प्रश्न आहेत, म्हणजे याचा अर्थ तुम्ही याच्या आधी ऑलरेडी याचा अभ्यास केलेला आहे. आता तुम्हाला काय आठवतं आहे का बघूया आपण. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स? आता लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमधला काय डिफरन्स आहे बरं? जर आपण लिव्हिंग थिंग्स म्हटलं तर लिव्हिंग थिंग्स ऑक्सिजन घेतात, हा सगळ्यात मेन आहे की त्यांना लिव्हिंग ठेवण्यामागचं कारण काय आहे? ऑक्सिजन. नॉन लिव्हिंग ऑक्सिजन वगैरे घेतात का? नाही, ते ऑक्सिजनची रिॲक्शन दाखवतात, रस्टिंग वगैरे आपण बघितलेलं आहे, पण ते ऑक्सिजन कन्झ्युम करतात का किंवा घेतात का आपल्यासारखं? नाही घेत. दुसरं म्हणजे मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या रिॲक्शन्स होतात, डायजेशन होतं, ब्रिदिंग होतं, आपण ब्रिदिंग करतो, डायजेशन करतो, एक्सक्रिशन आहे, हे सगळं नॉन लिव्हिंग थिंग्स दाखवतात का? नाही दाखवत. सो बेसिकली या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला सेपरेट करतात. ठीक आहे, प्लीज जरा लिंक सगळ्यांसोबत शेअर करा जेणेकरून बाकीचे सगळेजण पण जॉईन होतील. सो बेसिकली या माझ्या मते आवाज बऱ्यापैकी थोडा मोठा झालेला आहे. चलो, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एनलिस्ट द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे काय काय कॅरेक्टर्स आहेत हे आपल्याला याच चॅप्टरमध्ये पुढे बघायचे आहेत. सो आपण तो प्रश्न जरा पेंडिंग ठेवूया, कारण हेच तुम्हाला पुढे बघायचं आहे. नेक्स्ट आहे वेदर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर सिमिलर. सगळे ऑर्गॅनिझम्स सिमिलर आहेत का? तर नाही, प्रत्येक ऑर्गॅनिझम वेगळा आहे. त्याचं काही ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड स्वतः बनवतात, काही ऑर्गॅनिझम जसं की प्लांट्स स्वतःचं फूड स्वतः बनवतात, काही ऑर्गॅनिझम जसं की आपण स्वतःचं फूड स्वतः बनवतो का? ते घरात कुकिंग करणं नाही बरं का, पूर्ण फूड स्वतः बनवणं असं आहे का? नाही, आपण प्लांट्सच्या फूडवरती किंवा काही नॉन व्हेजिटेरियन असतील तर ते इतर प्राण्यांवरती अवलंबून आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ऑर्गॅनिझम हा सेम नाही आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझम हा डिफरंट आहे. ओके, नेक्स्ट, प्लॅनेट अर्थ इज मेड अप ऑफ एबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट्स. आता एबायोटिक म्हणजे काय बरं? जसं की सॉईल आहे, जे पण सगळे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, मग सॉईल असेल, एअर असेल, सनलाईट आहे, हे सगळं एबायोटिकमध्ये येतं. आणि बायोटिकमध्ये काय आहे? जे पण सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत. सिम्पल, बायो, कुठे पण बायो वर्ड आला की याचा अर्थ लिव्हिंग. बायोलॉजी म्हणजे पण काय? लिव्हिंग, जे पण सगळे लिव्हिंग प्राणी आहेत त्यांचा अभ्यास, त्याला आपण म्हणतो बायोलॉजी. लिव्हिंग बॉडी म्हणा किंवा कुठल्या पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास, त्याला आपण म्हणतो बायोलॉजी. ओके, सो कुठेही बायो वर्ड आला की याचा अर्थ आपण जिवंतपणाचा अभ्यास करतोय. ओके, सो द बायोटिक कंपोनंट्स आर ऑब्वियसली द लिव्हिंग बिंग्स प्रेझेंट अराउंड अस. बायोटिक म्हणजे काय? आपल्या अवतीभोवती जे पण लिव्हिंग बिंग्स आहेत, पशु पक्षी वॉट एव्हर, जे पण लोक असतील ते सगळे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द क्वेश्चन इज वाय डू वी ऑल कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ डू दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग. मग आपण त्या सगळ्यांना लिव्हिंग का म्हणतो आणि ते नॉन लिव्हिंगपेक्षा कसे वेगळे आहेत, हे सगळं काही आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यासायचं आहे. त्याच्यामुळे मी आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही देते. हा पॅराग्राफ संपेपर्यंत किंवा हे 5 संपेपर्यंत तुम्हाला या सगळ्याची उत्तरं मिळणार आहेतच. ठीक आहे, मी या ठिकाणी काही नोट्स काढलेत, ते आपण साईड बाय साईड बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ किंवा बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. प्रिन्सिपल्स म्हणजे काय? तत्त्व म्हणूया आपण. ठीक आहे, की एखादं काहीतरी जिवंत आहे किंवा त्याला लाईफ आहे असं आपण कधी म्हणणार, तर याचे काही क्रायटेरियाज आहेत. ठीक आहे, आता पहिल्यांदा असं आहे की द लिव्हिंग बिंग वन्स प्रोड्युस्ड ऑर बॉर्न हॅज टू सर्वाईव्ह. ऑब्वियसली कुठलाही जीव जन्माला आला, मग तो मनुष्याचा असो, प्राण्याचा असो, पक्षाचा असो, वृक्षाचा असो, कोणाचाही असो, कुठलाही जीव जन्माला आला की त्याला जगावं लागतंच, ऑब्वियसली जगावं लागतंच. मग त्या जगण्यासाठी फॉर सर्वायवल इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. ऑब्वियसली त्याला जगण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे, त्याच्या बॉडीमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर गेला पाहिजे. तर बेसिकली ह्या सगळ्या केमिकल मॉलिक्युल्सवरती त्याची लाईफ आहे, राईट. आणि त्याला जगण्यासाठी एनर्जी लागते, जे आपण कुठल्याही खाण्यामधून मिळते आपल्याला. आपण काही पण खाल्लं की आपल्याला एनर्जी मिळते, राईट. सो काही पण म्हणजे चांगलं काही पण खाल्लं की, आणि मग त्यामधून आपल्याला एनर्जी मिळते, आपल्याला किंवा इतर सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला. फॉर एनर्जी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. मग ती जी एनर्जी आपल्याला मिळते ती लगेच मिळते का? लगेच मी आता बिस्किट खाल्लं ग्लुकोजचं आणि लगेच मी 4-5 असे राऊंड लावले 5-5 मीटरचे, असं काय आहे का? असं लगेच होतं का? तर असं नाही लगेच होत. का नाही होत? तर आपण जेव्हा आता काहीतरी खातोय त्याच्यानंतर रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होते, मेटाबॉलिझम आपल्या बॉडीमध्ये होतं, त्याच्यापासून ATP, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल 10वीमध्ये आपण ATPबद्दल माहिती बघितलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होते ATPच्या फॉर्मॅटमध्ये, आणि मग ती आपल्या बॉडीमध्ये सगळ्या अवयवांपर्यंत पाठवली जाते, आणि मग कुठे आपल्याला एनर्जी मिळते, आणि मग आपण ते धावू वगैरे शकतो. ठीक आहे, सो तसं जाहिरातींमध्ये दाखवतात ना, लगेच थम्सअप पिला आणि पार तो उड्या मारतो गार्डनवरून वगैरे, तर तसं इतक्या लगेच नाही होत, ते आपल्या बॉडीमध्ये व्हायला वेळ लागतो. आणि तो जो वेळ आहे, ती जी रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होत असते त्याला आपण म्हणतो मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझममध्ये ना 2 प्रकार आहेत. एक तर आहे कॅटाबॉलिझम आणि एक आहे ॲनाबॉलिझम.
कॅटा म्हणजे काय, कट कट कट. ओके, म्हणजे याच्यामागे कुठेतरी कट कटसारखा साऊंड आहे, म्हणजे कट करणं, कापणं. ओके, सो कॅटाबॉलिझम म्हणजे काय आहे, ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल. आता तुम्हाला काय आवडतं बरं, सगळ्यांना पिझ्झा वगैरे काय आवडतं का, मला नाही आवडत पण तुम्हाला आवडत असेल. केक घेऊ, केक मला पण आवडतो. ओके, सो आपल्याकडे केक आहे. आता आपण केक सपोज खाल्ला, केक कसं ड्रॉ करायचा यार, सपोज करा की हा केक आहे, ठीक आहे. हां, सो आता हा जो केक आहे हा आपण आहे अख्खाच्या कसा खाल्ला तर लगेच तो डायजेस्ट होतो का, नाही. हा केक आपण चावतो आधी, ठीक आहे. अख्खाच्या केक आपण पोटात घातला डायजेस्ट झाला असं होतं का, तर नाही. आधी आपण केक चावतो, तिथे स्मॉल स्मॉल मॉलिक्युल्समध्ये आपण त्याला कन्वर्ट करतो. मग बॉडी त्याच्यामधलं प्रोटीन वेगळं काढतं, कार्बोहायड्रेट वेगळे काढणार, मिनरल्स वेगळे काढणार, जे पण त्या केकमध्ये जे काही असेल ते सगळं वेगळं काढणार आणि ते आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. म्हणजे आपण काय केलं की एका मोठ्या केकच्या पीसचं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये किंवा छोट्या छोट्या मॉलिक्युल्समध्ये कन्व्हर्जन केलं आणि हे जे आपण कट कट केलं ना बॉडीच्या आतमध्ये जाऊन, यालाच आपण म्हणतो कॅटाबॉलिझम. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपल्या बॉडीमध्ये काही गोष्टी फॉर्मसुद्धा होतात आणि त्याला आपण म्हणणार आहोत ॲनाबॉलिझम. लाईक आपल्या बॉडीमध्ये तुम्ही 10वीला हे सुद्धा पाहिले की आपल्या बॉडीमध्ये बोन्समध्ये म्हणा, ब्लडमध्ये म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स असतात, बरोबर. 10वीला बघा दुसरा चॅप्टर होता लाईफ प्रोसेसेसमध्ये, असा छान डायग्राम होता, बोन, ब्लड, स्किन वगैरे, मेलानिन वगैरे असं सगळे डायग्राममध्ये लिहिलेलं होतं. सो ते सगळे काय होते, अमायनो ॲसिड्स होते. आता हे सगळे अमायनो ॲसिड्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूप सारे अमायनो ॲसिड्सपासून प्रोटीन बनतो. प्रोटीन पण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपल्या बॉडीसाठी प्रचंड आवश्यक आहे, ठीक आहे. मग हे अमायनो ॲसिड्स जॉईंट होऊन यांच्यापासून प्रोटीन बनतं. मग हे काय झाले, एकमेकांमध्ये जॉईंट झाले किंवा एकमेकांसोबत मिळाले गेले आणि हे काय आहे, त्याच्यापासून एक नवीन काहीतरी मॉलिक्यूल बनलं ज्याला आपण म्हणतो प्रोटीन आणि याला आपण म्हणणार आहोत ॲनाबॉलिझम, कारण काहीतरी नवीन बनलं गेलं आहे, राईट. सो कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम ह्या ॲनाबॉलिझमच्याच 2 प्रोसेस आहेत. आय होप की तुम्हाला सगळ्यांना इथपर्यंत कळलेलं आहे. ओके, सो चालू आहे व्हिडिओ, राईट. आता नेक्स्ट आहे बी पॉईंट. सो पहिल्यांदा आपण बघितलं मेटाबॉलिझम, हा आपला पहिला पॉईंट होता किंवा एक पहिलं क्रायटेरिया आहे की जे ऑर्गॅनिझम्स मेटाबॉलिझम दाखवतात ते जिवंत आहेत. ओके, आता तुमच्यासमोर तुमचा मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल, ते लोक असलं काय दाखवतात का मेटाबॉलिझम वगैरे, त्यांना तुम्ही केक वगैरे खायला घालता का, ऑब्व्हियसली नाही, कारण ते लिव्हिंग नाही आहेत. ओके, सो जे लोक मेटाबॉलिझम दाखवतात ते लिव्हिंग आहेत, जे नाही दाखवत ते नॉन लिव्हिंग आहेत. याचा अर्थ मेटाबॉलिझम एक पक्का सबूत है, एक पुख्ता सबूत है कि जिसके आधार पर हमें कह सकते हैं कि ऑर्गेनिज्म लिविंग है या नॉन लिविंग है. ओके, चलो नेक्स्ट आहे फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ऑब्व्हियसली कुठलं पण मूल जन्माला आलं, कुणाचं पण मूल असू दे, म्हणजे प्राण्याचं असू दे किंवा आपलं असू दे, सो ते मूल जन्माला आलं की ते लिव्हिंग आहे म्हटल्यावरती ते ग्रोथ दाखवणारच, ते मोठं होत जाणार, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जाणार. की अजून असं आहे, तुम्ही जेव्हा जन्मलं होतं तेव्हा तुमचे हात साधारणतः एक 15 ते 20 सेंटीमीटरचे असतील, अजून पण तेवढेच आहेत का, तर नाही. हाताची ग्रोथ झाली आहे, पायांची ग्रोथ झाली आहे, तुमची हाईट वाढलेली आहे. ऑब्व्हियसली म्हणजे कुठलं पण एक मुलगा, म्हणजे कुठलं पण कोणी पण मूल जन्माला आलं की त्याची हाईट वाढते, ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते, राईट. आणि मग त्याच्यानंतर काय होणार आहे पुढे की धिस ग्रोथ इज अ वेल ऑस्टरेटेड प्रोसेस. आणि ही ग्रोथ एक वेल डेव्हलप्ड किंवा एक अशी ठरलेली प्रोसेस आहे की ग्रोथ कशी होणार आहे आपल्या बॉडीमधली वगैरे वगैरे. ओके, सो यू माईट हॅव ऑब्झर्व्ड सँड माउंट्स, म्हणजे काय म्हणतात त्याला, मातीचे डोंगर किंवा ढिगारे वगैरे, ठीक आहे. बाउलर्स ग्रो, आणि हे जे मातीचे ढिगारे आहेत ते पण ग्रो होतात. कसं माहिती आहे का, सपोज हा एक मातीचा ढिगारा आहे, याच्यावरती मी अजून माती टाकली हा मोठा होईल, अजून माती टाकली हा मोठा होईल, म्हणजे हा पण ग्रोथ दाखवतोयस की. ग्रोथ म्हणजे काय, वाढणं, ठीक आहे, वाढणं. सो आता हे पण तर वाढते, मी अजून माती टाकली हे अजून वाढेल. मग हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे का बरं, म्हणजे मातीचं ढिगारा लिव्हिंग आहे का, तर नाही, पण तरी पण हा ग्रोथ दाखवतोय. म्हणजे याचा अर्थ लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ग्रोथ दाखवत असतातच. म्हणजे फक्त ग्रोथ याला आपण एक फक्त लिव्हिंग दाखवतात असं म्हणू शकतो का, तर नाही. नॉन लिव्हिंगसुद्धा ग्रोथ दाखवतात, जसं की अशा पद्धतीने, म्हणजे आपण त्याची ग्रोथ करतोय, ते स्वतः नाही करत आहेत, आपण त्याची ग्रोथ करतोय, राईट. सो मग नॉन लिव्हिंग बिंग्समध्ये जी काय ग्रोथ होते तर ती नॉट फ्रॉम विदिन, ती त्यांच्या स्वतःच्या बॉडीमधून नाही होत आहे, आपण ती करवतोय किंवा आपल्यामुळे होते, किंवा भलेही आपल्यामुळे नाही. सपोज तिथून वारं आलं, वाऱ्यामुळे माती आली, ह्याच्यावरती चढली, तर त्या वाऱ्यामुळे त्याची ग्रोथ झाली, म्हणजे तो स्वतः करतच नाही, कोणीतरी इतर त्याची ग्रोथ करतोय, ठीक आहे. पण तरीही आपण ग्रोथला ॲज अ डिफाईन्ड फॅक्टर असं म्हणू शकत नाही. तो डिफाईन्ड फॅक्टर नाही आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे की नाही हे ठरवण्यासाठी, ठीक आहे. सो ग्रोथ होता इथे मी सगळं लिहिलेलं आहे की ग्रोथ जे आहे तर ते लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोघांमध्ये होतं. हा कलर दिसतोय का, थोडा ब्लॅकशी मॅच होतोय ना, सो मी नेक्स्ट टाईम हा कलर नाही वापरणार. नाही, आता पण मी चेंज करेन तो थोड्या वेळाने, जेव्हा मी नोट्स अपलोड करेन तेव्हा. बाय द वे नोट्स तुम्हाला टेलिग्रामवरती बघायला मिळतील, ठीक आहे. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. टाकली का मी, बघू दे, मलाच आठवत नाही आहे. नाम टाकले सगळ्यात शेवटची लिंक आहे टेलिग्रामची, ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा रे, हो ना, करताय ना लाईक. बरं, पुढे आता नॉन लिव्हिंग असेल तर ग्रोथ आउटसाईड होणार आहे, लिव्हिंग असेल तर इनसाईड ग्रोथ होणार आहे. ह्याच्यामध्ये मी कुठलंही ग्रामर वगैरे नाही वापरले नोट्सच्या इंग्लिशमध्ये, सो प्लीज ग्रामर शोधू नका, फक्त एवढं शोधा की आपल्याला बरोबर कनेक्टिंग पॉईंट्स मिळत आहेत का,
ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आउटसाईड ग्रोथ कशामध्ये मिळते, बॉयलर्समध्ये किंवा सॉईल माउंट्समध्ये. कट. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड लाईफ स्पॅन. ग्रोथ अनलिमिटेड होते का, म्हणजे तुम्ही अजून एक 50 वर्षाचे झालात तरी पण तुमची हाईट वाढत राहणार आहे का, नाही, असं नाही ना. म्हणजे 18 वर्षापर्यंत किंवा लईतले 21 वर्षापर्यंत मुलांची आणि मुलींची साधारणतः 15 ते 17 वर्षांपर्यंत हाईट वाढते. त्याच्यापुढे हाईट वाढत नाही. म्हणजे ग्रोथ कशी आहे, लिमिटेड आहे, बरोबर. सो ग्रोथ ही अनलिमिटेड होणारी प्रोसेस नाही आहे. ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाईम द मॉलिक्युल्स, ऑर्गन्स, सिस्टम्स बिगिन टू लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग अँड बिकम ओल्ड. आणि एका सर्टन एजनंतर, सपोज की 60व्या किंवा 17व्या वर्षानंतर सगळे लोक म्हातारे झालं असं आपण म्हणतो. ठीक आहे. का आपण असं म्हणतो, त्या या प्रोसेसला आपण एजिंग म्हणतो. एजिंग म्हणजे काय, की वय वाढत जाणं किंवा म्हातारं होणं थोडक्यात आपल्या भाषेमध्ये. मग आपण असं का म्हणतो, कारण आपले अवयव जुने झालेत, ते तितक्या एफिशियंटली काम करू शकत नाही. आता तुम्ही एखाद्या 21 वर्षाची मुलगी घेतली किंवा मुलगा घेतला आणि एखादे 60-70 वर्षाची आजी किंवा आजोबा घेतले, दोघे पण सेम स्पीडने धावतील का, आयडियली नाही धावणार ऑब्वियसली. कारण जो तरुण मुलगा किंवा मुलगी आहे त्यांच्या बॉडीमध्ये खूप जास्त स्ट्रेंथ आहे. सेम फॉर आजी आजोबा, त्यांच्या बॉडीमधली स्ट्रेंथ कमी आहे. याचा अर्थ ज्याप्रमाणे आपलं वय वाढत जाईल त्याप्रमाणे आपल्या बॉडीची एफिशियन्सी कमी होते, राईट. सो हे झालं एजिंग. एजिंग पण एक प्रकारचा ग्रोथचाच प्रकार आहे, कारण हळूहळू ज्याप्रमाणे आपलं वय वाढेल त्याप्रमाणे आपली ग्रोथ कमी होत जाते. आपल्या बॉडीमध्ये नवीन नवीन टिश्यू बनण्याचा जो वेग आहे तो पण कमी होत जातो. सो लाईफ हॅज टू कंटिन्यू प्रिपेच्युएट अँड हेन्स द ऑर्गॅनिझम ट्रायज टू प्रोड्यूस अ यंग वन लाईक इट सेल्फ. आणि लाईफ तर चालू राहिली पाहिजे, मग आपलं वय वाढलं तरी पण चालूच राहिली पाहिजे. आणि मग आपल्यानंतर कोणीतरी असावं, यासाठी एखादा प्राणी किंवा एखादा मनुष्य रिप्रोडक्शन करतो आणि त्यातून नवीन ऑर्गॅनिझम जन्माला येतो. ठीक आहे. म्हणजे आपण कधी ना कधीतरी जाणार आहोतच, पण आपल्यानंतर पण मनुष्य प्रजाती चालू राहिली पाहिजे, यासाठी नवीन ऑर्गॅनिझम जन्माला येतो. मग तो परत मोठा होतो, मग तो कधीतरी जाणार आहे, त्याच्यामुळे त्याची एक नवीन प्रजाती जन्माला येते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हे जे आहे याला आपण म्हणतो रिप्रोडक्शन. आणि मग इट इज पॉसिबल थ्रू रिप्रोडक्शन. आणि हे पॉसिबल आहे, आपली स्पीशीजची कंटिन्युटी मेंटेन ठेवणं पॉसिबल आहे. कशामुळे, रिप्रोडक्शनमुळे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही 10वीला पण पाहिलेलं आहे की रिप्रोडक्शन हे असेक्शुअल किंवा सेक्शुअल 2 प्रकारचं असतं. असेक्शुअल ज्याच्यामध्ये गॅमेट्सची अजिबात इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, आणि सेक्शुअल ज्याच्यामध्ये गॅमेट्सची इन्व्हॉल्वमेंट आहे. सो दिस एन्श्युअर्स कंटिन्युटी ऑफ रेस. आता ही रेसच आहे ना एक प्रकारची, म्हणजे सगळेजण जन्माला येत आहेत, सगळेजण परत कधीतरी जाणार आहेत, मरणार आहेत. म्हणजे सो बेसिकली ही एक प्रकारची रेसच आहे. आणि मग ही रेस चालू ठेवण्याचं काम कोण करते, रिप्रोडक्शन. कारण नवीन ऑर्गॅनिझमच्या जन्मालाच नाही आले तर रेस चालू नाही राहणार, राईट. सो ओके, म्यूल्स, स्टेराइल वर्कर बीज नॉट रिप्रोड्यूस, इट आर लिव्हिंग. म्यूल्स म्हणजे काय, खेचर त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कदाचित. जे आपली फिमेल हॉर्स आहे आणि मेल डॉंकी यांचे मिळून बनतं म्यूल. ठीक आहे. सो हा जो म्यूल आहे किंवा जो खेचरच बोलतात ना, खच्चर की खेचर काहीतरी म्हणतात, मला आता आठवत नाही आहे, पण असं काहीतरी म्हणतात. सो बेसिकली हा जो प्राणी आहे म्यूल्स, तर हा जो आहे हा फिमेल हॉर्स आणि मेल डॉंकी यांच्यापासून बनतो. तर हे परत रिप्रोड्यूस नाही करू शकत, म्हणजे एक म्यूल दुसरा म्यूल नाही बनवू शकत, का तर तो स्टराईल आहे, तो रिप्रोडक्शन नाही दाखवू शकत. आणि त्याच प्रकारे जे आपले वर्कर बीज आहेत, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती असेल मधमाशांमध्ये एक राणी माशी वगैरे असते, तर राणी माशी सोडून ज्या पण कामगार माशी, ज्याला आपण म्हणू शकतो, मराठीमध्ये काय म्हणतात माहिती नाही आहे, पण वर्कर बीज ज्या असतात, राणी माशी सोडून ज्या काही माशा असतात ते लोक रिप्रोडक्शन नाही करू शकत. सो बेसिकली मग त्यांना आपण लिव्हिंग म्हणणार का, तर ते रिप्रोडक्शन नाही करत म्हणजे ते लिव्हिंग नाही असं होत नाही ना. ते जिवंत आहेत, ते मेटाबॉलिझम दाखवत आहेत, ते इकडून तिकडे स्वतःहून फिरत आहेत, म्हणजे ते लिव्हिंग झालं पाहिजे. पण ते फक्त रिप्रोडक्शन करत नाहीत, म्हणून त्यांना आपण नॉन लिव्हिंग म्हणणार का, तर ऑब्व्हियसली नाही म्हणता येणार. त्यांना आपण लिव्हिंगच म्हटलं पाहिजे. मग त्याच पद्धतीने सपोज एखादं असं कपल असेल की जे काही कारणास्तव रिप्रोडक्शन नाही करू शकत किंवा काही कारणास्तव त्यांना मूल नाही होऊ शकत, तर आपण असं म्हणणार का की ते कपल किंवा ते दोघं नवरा बायको नॉन लिव्हिंग थिंग आहेत, ऑब्व्हियसली नाही म्हणता येणार, ऑब्व्हियसली. सो म्हणजे ऑब्व्हियसली खूप जास्त वेळ होते, पण म्हणून त्याच्यामुळे आपण रिप्रोडक्शनला लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंगला डिफरन्शिएट करण्यासाठी वापरू शकत नाही. ठीक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं मेटाबॉलिझम, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन. यापैकी मेटाबॉलिझम आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला डिफरन्शिएट करण्यासाठी वापरू शकतो. ग्रोथ आपण नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंगला डिफरन्शिएट करण्यासाठी नाही वापरू शकत. सेम रिप्रोडक्शनसुद्धा आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला डिफरन्शिएट करण्यासाठी नाही वापरू शकत. ओके, आय होप इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही आहे. एक्सक्यूज मी बच्चो, किसी को कुछ डाऊट है? तुम्हाला माहिती आहे का रे, यूट्यूबने आपल्याला एक लाईक बटनची सुविधा दिलेली आहे. सो प्लीज तसं दाबा जरा, जेणेकरून लाईक्स मिळतील आपल्या व्हिडिओला आणि खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि मला पण थोडंफार मोटिवेशन मिळेल तुमच्यासाठी काम करण्यासाठी. ओके, चलो नेक्स्ट. कॅन बी कॉल रिप्रोडक्शन ॲज इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ. म्हणजे रिप्रोडक्शनलाच आपण असं म्हणूया का जे रिप्रोडक्शन करू शकतात तेच फक्त लिव्हिंग आहेत. ऑब्व्हियसली आपण असं नाही म्हणू शकत. ठीक आहे. नेक्स्ट आहे, ॲज द बॉडी लुजेस इज कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम्स डायज, दॅट इज डज नॉट रिमेन मॉर्टल.
नाही आहे डाऊट? व्हेरी गुड. सो आता यांचं काय म्हणणं आहे की एखाद्या बॉडीने जर मेटाबॉलिझम करणं सोडून दिलं, म्हणजे एखादी बॉडी मेटाबॉलिझम नाही करत आहे, तर ती बॉडी डाय होणार, ती बॉडी मरणार आणि मग त्या बॉडीला आपण लिव्हिंग बिंग नाही म्हणू शकत. याचा अर्थ काय की सपोज आता आपली बॉडी डायजेशन करते, मी रेस्पिरेशन करते, मी श्वास घेते, म्हणजे मी जिवंत आहे. सपोज आता एखादं पर्सन आहे जो रेस्पिरेशन करत नाही आहे, ज्याच्या बॉडीमध्ये फूड डायजेस्ट होत नाही आहे किंवा कुठलीच प्रोसेस चालू नाही, ना सर्क्युलेशन चालू आहे, ना रेस्पिरेशन चालू आहे, ना इन्स्पिरेशन चालू आहे, काहीच चालू नाही आहे. याचा अर्थ त्याच्या बॉडीमधल्या सगळ्या रिॲक्शन स्टॉप आहेत, तो कुठल्याही प्रकारचं मेटाबॉलिझम दाखवत नाही आहे, म्हणजेच तो माणूस काय आहे, जिवंत नाही आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच कोणीही इमॉर्टल म्हणजे कोणीही अमर नाही आहे. ज्याच्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम स्टॉप, तो व्यक्ती स्टॉप. ठीक आहे. एनी लिव्हिंग बिंग रिस्पॉन्स टू थर्मल, केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. आता आपल्या बाजूला एक छान असा उकळता तेलाचं पातेलं आहे. आपण त्याला जाऊन हात घालणार का त्याच्यामध्ये उकळत्या तेलामध्ये? नाही, असं काय करू नका बरं का. म्हणजे घालून बघू शकता तुमच्या रिस्कवरती, ॲट युअर ओन रिस्क. पण असं केलं तर तुम्हाला माहिती आहे की ते भाजणार, बरोबर. म्हणजे आपल्याला हे कळतं आहे की आपण त्याच्यामध्ये हात घातला की आपल्याला भाजणार आहे, हे सेन्सेशन आपल्याकडे आहे. किंवा आजूबाजूला आपलं क्लायमेट बदलते. आता काही एका महिन्यापूर्वी कडक उन्हाळा होता, आता लगेच पावसाळा आहे, पाऊस पडतो आहे. म्हणजे हे बायोलॉजिकल चेंजेस एन्व्हायरमेंटल चेंजेस होत आहेत, हे पण आपल्याला जाणवतं आहे. ओके, आपल्या बॉडीला हे जाणवतं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या बॉडीला हे सगळे चेंजेस जाणवत आहेत आणि याला आपण काय म्हणतो, रिस्पॉन्सिव्हनेस. म्हणजेच आपण रिस्पॉन्स देतो आहे की कोणीतरी आपल्या बाजूला गरम तेल ठेवलं आहे, आपण हात लावण्याआधी फक्त लांबून पण सांगू शकतो ना, वाफा येत आहेत, सो ते उकळतं आहे किंवा ते गरम आहे, हे आपण बाहेरून पण सांगू शकतो. प्रत्येक वेळी आत हात घालायची गरज नाही आहे. किंवा आपण फक्त एक बोट लावून पण सांगू शकतो की हे गरम आहे. याचा अर्थ आपण रिस्पॉन्स दाखवतो आहे, आपल्यामध्ये रिस्पॉन्सिव्हनेस आहे. जर एखादा व्यक्ती सपोज मृत असेल, त्याच्यावरती आपण गरम तेल जरी ओतलं तरी तो काहीही करणार नाही किंवा त्याला काहीही सेन्सेस जाणवणार नाहीत. याचा अर्थ रिस्पॉन्सिव्हनेस हे काय आहे, फक्त आणि फक्त लिव्हिंग बिंग्समध्येच असतं, नॉन लिव्हिंग बिंग्स किंवा एखादा मृत व्यक्ती हे दाखवू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण एखादा ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिव्हनेस दाखवते की नाही याच्या आधारे ते लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे हे आपण डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे. किंवा इरिटेबिलिटी. तुम्ही कधी कॉक्रोच पाहिला आहे का? त्याला असे 2 अँटिना असतात, टिक 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 टिक. सो त्या कॉक्रोचच्या जवळ जर तुम्ही गेलात, त्याच्यासमोर जर तुम्ही पेन्सिल वगैरे अशी धरली त्याच्या त्या अँटिनाजवळ, तर तो त्याचे अँटिनाशी हलवतो, असं मान वगैरे असं हलवतो मस्त, टक 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 टक. सो बेसिकली त्याला ते इरिटेबिलिटी आहे, तो जिवंत आहे, याची ती साईन आहे की तो त्याचे अँटिना जसे हलवतो आहे. ठीक आहे. सो त्याला ते रिस्पॉन्स कळतो आहे. ओके, राईट. करून बघा, कॉक्रोच मिळतील तुम्हाला आसपास कुठेतरी, त्याला पकडायचा, त्रास देऊ नका बरं का. चावणार वगैरे नाही तो, पण इट्स ओके, त्रास देऊ नका बिचारायला. सो त्याला पकडा आणि त्या स्वतःचे चाळे करून बघा, त्याला पण वाटेल कोण आहे हे, मला त्रास देते एवढं. त्याला तुमची ओळख वगैरे करून द्या, हॅलो मायसेल्फ सुहानी वगैरे. सो नेक्स्ट, देर इज इमेन्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आसपास जरी बघितलं तरी 4-5 किड्यांमध्ये व्हरायटी बघायला मिळते. ठीक आहे. सो बेसिकली प्रचंड डायव्हर्सिटी आहे, प्रचंड विविधता आहे आपल्या आसपास. सिन्स टाईम इममेमोरियल व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग टुगेदर ऑन अर्थ. म्हणजे काय इममेमोरियल, म्हणजे जेव्हापासून आपल्याला माहिती आहे, म्हणजे जेव्हापासून शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे तेव्हापासून तर आपण हेच बघतोय. आधी डायनासॉर होता, मग मंकीज आले, मग त्यापासून कुठेतरी आपण आलो. सो बेसिकली कधीतरीपासून आपण बघतोय की सगळे लिव्हिंग बिंग्स एकत्र राहत आहेत, बरोबर. सो त्याच्यानंतर पुढे आहे, इन ऑर्डर टू अंडरस्टँड द इंटर रिलेशन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ॲज वेल एज बिटवीन 2 लिव्हिंग बिंग्स ऑर ग्रुप्स, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ दिस इज इसेन्शियल. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला लिव्हिंगमधलं किंवा लिव्हिंग नॉन लिव्हिंगमधलं इंटरॅक्शन बघायचं असेल तर आपल्याला एक सिस्टमॅटिक अभ्यास केला पाहिजे. आपण उगाच अभ्यास करणार का? हां, एक होता लायन, एक होता टायगर, असं काय नको आहे. टायगरचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, लायनचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहे, ते कोणत्या क्लासमध्ये येतात, आपण फायलम वगैरे पाहिले प्रिव्हियस इयरला, मग ते कोणत्या फायलममध्ये येतात का, त्यांचं डिव्हिजन काय आहे, ते कोणत्या किंगडममध्ये येतात. सो हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे आणि सगळ्याचा अभ्यास आपण केला पाहिजे, बरोबर. आणि आपण करणार आहोत नेक्स्ट चॅप्टरमध्ये. So this data is also important for various industries and agriculture. Obviously ॲग्रिकल्चरसाठी पण हा डाटा खूप इम्पॉर्टंट आहे. एखादं वनस्पती आहे, त्या वनस्पतीचं म्हणजे काय मूळ आहे किंवा त्याच्या प्रत्येक भागाचा काय उपयोग आहे, या सगळ्याचा ॲग्रिकल्चरमध्ये यूज होणार आहे. त्याच्यापासून जर एखादं मेडिसिन बनत असेल तर मेडिकल इंडस्ट्रीजमध्ये त्याचा यूज होणार आहे, राईट. सो इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड फील्ड स्टडीज in order to identify and classify the organisms from strong basis for meaningful use of the collected data. If we need to study this diversity, certain aids called taxonomical aids can be used. सो या सगळ्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल किंवा हा सगळा डाटा जर आपल्याला अभ्यासायचा असेल तर ती डायव्हर्सिटी अभ्यासण्यासाठी जे काही एड्स आहेत त्यांना आपण म्हणतो टॅक्झॉनॉमिकल एड्स. एड्स म्हणजे आपण असं म्हणूया की पद्धती वगैरे, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो टॅक्झॉनॉमिकल एड्स.
आता या चॅप्टरमध्ये टॅक्झॉनॉमिकल एड्समध्ये काय काय आहे, हर्बॅरियम आहे, हे टॅक्झॉनॉमीबद्दल आपण सगळं डिटेलमध्ये टॅक्झॉन वर्डपासून सगळं आपण बघणार आहोत नेक्स्ट चॅप्टरमध्ये. आता आपण जस्ट एक ओळख करून घेते की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय आहेत, कुठे असतात वगैरे वगैरे. सो हर्बॅरियम, बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम्स, बायोडायव्हर्सिटी पार्क्स. सो हे सगळं काय काय आहे या चॅप्टरमध्ये आज आपल्याला अभ्यासायचं आहे. जरा मातीचा ढीग आपण पुसून टाकूया, मध्ये मध्ये येतो आहे तो. चलो बाय बाय माती. ठीक आहे, चलो आता पुढे. मॅम तुम्ही खूप छान शिकवता, थँक्यू सो मच. प्लीज जरा व्हिडिओ शेअर करा. ओके, सो हाऊ कॅन वी स्टडी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स ॲट अ ग्लान्स. त्याचं आपण क्लासिफिकेशन करू शकतो. तुम्ही जर पाहिलं तर 10वीला आपण 10 फायला पाहिले होते. एवढ्या प्रचंड फायलामध्ये आपण सगळे ऑर्गॅनिझम्स कवर केले. अगदी आपण अर्थवर्म कवर केला, आपण स्पॉन्जेस कवर केला, आपण कॉक्रोच वगैरे सगळे ऑर्गॅनिझम्स कवर केले ह्युमन बिंग्सपर्यंत. मग फक्त 10 फायलाच्या आधारे आपण एवढ्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास केला. सो ह्याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे आपण प्रॉपर क्लासिफिकेशन करून सगळे ऑर्गॅनिझम्स एकाच ह्याच्यामध्ये बघू शकतो किंवा त्यांचा अभ्यास करू शकतो. वेदर ऑल ऑर्गेनिजम्स प्रिपेयर देयर ओन फूड, नहीं भैया, हम एग्जाम्पल है, हम खुद का खाना खुद नहीं बना सकते हैं. तो इसका मतलब ये है कि ऑल द ऑर्गेनिजम्स कॅनॉट प्रिपेअर देअर ओन फूड एक्सेप्ट प्लांट्स. ओके, प्लांट्स स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतात, पण आपण सगळे लोक जे आहोत, जे ह्युमन बिंग्स आहेत किंवा जे बाकीचे ॲनिमल्स आहेत, ते स्वतःचं फूड स्वतः नाही बनवू शकत. इन शॉर्ट, किंगडम ॲनिमालियामध्ये जे पण लोक येतात ते स्वतःचं फूड स्वतः नाही बनवत, पण प्लांट्स बनवतात, कारण ते स्वावलंबी आहेत, आपल्यासारखे परावलंबी नाही. ओके, सो विच फीचर कॅन बी कन्सिडर्ड ॲज ऑल इन्क्लुसिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ. म्हणजे काय, सगळे लिव्हिंग बिंग्स म्हणजे ते कॅरेक्टर दाखवतील असे कॅरेक्टर्स कोणते आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मेटाबॉलिझम. सो मी ते फक्त एम लिहिते, तुम्ही हवं तर पूर्ण मेटाबॉलिझम हा शब्द लिहा. दुसरं कॅरेक्टर म्हणजे आपण बघितलं होतं ते म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस किंवा कॉन्शियसनेस. रिस्पॉन्सिव्हनेस, कॉन्शियसनेस एकाच माळेचे मणी आहेत. सो रिस्पॉन्सिव्हनेस किंवा कॉन्शियसनेस हा येईल आपला दुसरा कॅरेक्टर. आफ्टर दॅट तिसरा कॅरेक्टर आहे काय, तिसरा कॅरेक्टर्स काय नाही आहे, फक्त पहिला आहे मेटाबॉलिझम, दुसरा आहे रिस्पॉन्सिव्हनेस किंवा कॉन्शियसनेस, आणि तिसरं तुमच्या बुकमध्ये नाही दिले पण NCERTमध्ये दिलं होतं, ते म्हणजे सेल ऑर्गनायझेशन. आता तुम्ही जर पाहिलं तर सेल्स फक्त लिव्हिंग बॉडीमध्ये आहे, सेल्स तुमच्या पुस्तकामध्ये आहेत का? सेल्स म्हणजे खरेखुरे सेल्स पाहिजेत यार. ओके, श्वास आहेत का? नाही. तुमच्या पुस्तकामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे का? नाही. तुमच्या मोबाईलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे का? नाही. याचा अर्थ सेल्स फक्त आपल्या बॉडीमध्ये आहे. मायटोकॉन्ड्रिया असेल, रायबोझोम असेल, हे सगळे आपल्या बॉडीमध्ये आहेत. याचा अर्थ सेल ऑर्गनायझेशनसुद्धा एक कॅरेक्टर आहे की जो लिव्हिंगला आणि नॉन लिव्हिंगला डिफरन्शिएट करतो. 10 स्टँडर्डची बॅच. 10 स्टँडर्डचा बॅचचा प्रॉब्लेम झाला आहे असा की माझ्याकडे सध्या वेळच मिळत नाही आहे, पण मी नक्की घेईन तुमची बॅच. सायन्सची मी नक्की घेणार आहे. मी नोट्स पण काढून ठेवलेत, पण टाईम थोडंसं प्रॉब्लेम होतं. पण मी 1 जुलैपासून तुम्हाला त्याचं कन्फर्म सांगेन बॅचचं कसं काय करायचं आहे ते. 1 जुलै 2 दिवस राहिले, त्याला 2 दिवस फक्त थांबा, मी तुम्हाला नक्की सांगते. ठीक आहे, चलो. कॅन मेटाबॉलिझम रिॲक्शन्स डेमॉन्स्ट्रेटेड इन अ टेस्ट ट्यूब कॉल्ड इन विट्रो टेस्ट बिलिव्हिंग. सो तुमच्याकडे एक टेस्ट ट्यूब आहे. ओके, तुमच्याकडे एक टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूब माहिती आहे ना, अशी असते. कशी ड्रॉ करायची आता, कधीतरी टेस्ट ट्यूब बघितली असेल यार, प्रयोगशाळेमध्ये जायचं आणि टेस्ट ट्यूब बघायची, अशी टेस्ट ट्यूब असते. त्या टेस्ट ट्यूबमध्ये काही रिॲक्शन्स करवल्या जातात, म्हणजे आपण स्वतः करतो त्या रिॲक्शन्स, पण टेस्ट ट्यूबमध्ये करवल्या जातात. तर त्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्यांना आपण लिव्हिंग म्हणूया का, तर त्या रिॲक्शन्सला आपण लिव्हिंग म्हणू शकतो. कारण कोणत्याही रिॲक्शन्स ज्या लिव्हिंग बॉडीशी निगडीत आहेत, सपोज आपण याच्यामध्ये एखाद्या कुठल्याही रिॲक्शनला सुरुवात केली, कशी पण केली, पण त्या टेस्ट ट्यूबमध्ये केली, तर ती रिॲक्शन जर लिव्हिंग बॉडीमध्ये होत असेल, लिव्हिंग बॉडीशी निगडीत असेल, पण टेस्ट ट्यूबमध्ये होत असेल, तर ती रिॲक्शन लिव्हिंग आहे असं आपण म्हणू शकतो. पण ते लिव्हिंग थिंग नाही आहे, रिॲक्शन लिव्हिंग आहे. ओके, बरोबर. नेक्स्ट आहे नाव अडस पेशंट्स आर डिक्लेअर्ड ब्रेन डेड. आपण कधी सिरियल्समध्ये, पिक्चर्समध्ये किंवा मे बी रिअल लाईफमध्ये सुद्धा तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की एखाद्या पेशंटचं ब्रेन डेड झालं आहे, म्हणजे त्याचं ब्रेन तेवढंसं काम करत नाही किंवा रिस्पॉन्ड देत नाही आहे, राईट. सो आणि त्याच्यामुळे तो पेशंट लाईफ सपोर्टवरती आहे, लाईक व्हेंटिलेटरवरती आहे किंवा खूप साऱ्या मशीन्सच्या आधारे त्याची बॉडी काम करते, असं काही झालं असेल तर मग आपण त्या पेशंटला लिव्हिंग म्हणणार की नॉन लिव्हिंग म्हणणार. आता पहिली गोष्ट तर आपण लिव्हिंगच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेत, मेटाबॉलिझम, रिस्पॉन्सिव्हनेस, कॉन्शियसनेस, सेल ऑर्गनायझेशन. तर बेसिकली तो जो पर्सन असतो, कदाचित तो पर्सन आपलं म्हणणं ऐकू शकतो. जर तो पर्सनचे काहीतरी चान्सेस असतील की तो बरा होऊ शकतो किंवा काहीतरी पेशंट बघा, तुम्ही जेव्हा कोमामध्ये जातात तेव्हा असे चान्सेस असतात की ते कोमामधून बाहेर येऊ शकतात, तेव्हा ते पेशंट आपलं म्हणणं ऐकू शकतं. आपण त्यांना टच केला तर त्यांना सेन्स होऊ शकतं. पण जे ब्रेन डेडवाले पेशंट असतात ते पूर्णतः लाईफ सपोर्टवरती असतात, ते पूर्णतः
आपण म्हणू शकतो की पूर्णतः मशीनवरती डिपेंड असतात. ते कुठल्याही प्रकारचं सेल्फ कॉन्शियस नाही दाखवत, पण त्यांच्या बॉडीमध्ये थोड्याफार रिॲक्शन्स चालू असतात. त्याच्यामुळे त्याला आपण एक्झॅक्टली लिव्हिंग किंवा एक्झॅक्टली नॉन लिव्हिंग असं नाही म्हणू शकत, कारण रिॲक्शन थोड्याफार चालू आहेत, पण ती बॉडी कुठलाही कॉन्शियसनेस दाखवत नाही आहे. त्याच्यामुळे ती थोडीफार लिव्हिंग नॉन लिव्हिंगमध्ये येऊ शकते. आपण कुठलंही असं पूर्ण विधान नाही करू शकत की हे लिव्हिंगच आहे किंवा नॉन लिव्हिंग आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट आहे हर्बॅरियम. चलो हर्बॅरियम के पास आ जाते हैं. हर्बॅरियमच्या ह्या नोट्स लक्षात ठेवा, कारण तुम्हाला याच्यामधून बरेचसे उत्तरं लिहायला पॉईंट्स मिळतील. हर्बॅरियम, द वर्ड हर्बॅरियम याचं प्ल्युरल आहे हर्बॅरिया, वॉज कॉइन्ड बाय पिटोन डी टॉनिफर्ट. हे तुम्हाला कुठेही नाही विचारलं जाणार, पण तुम्ही जर CET देणार असाल, CETला कदाचित हा लेसन नाही आहे, पण तरीही थोडंसं लक्षात ठेवा. बॅक ऑफ दी माइंड कुठेतरी हा शब्द या चॅप्टरमध्ये आला आहे, एवढा फक्त लक्षात असू द्या. चुकून माकून जर तुमच्या एक्झाममध्ये विचारलं तर लिहिता आलं पाहिजे. सो इन द बुक एलिमेंट्स, सो त्याचं एलिमेंट्स नावाचं बुक होतं, ज्याच्यामध्ये त्याने सगळ्यात पहिल्यांदा हर्बॅरियम हा शब्द वापरला होता. द आर्ट ऑफ हर्बॅरियम वॉज इनिशिएटेड बाय अन इटालियन टॅक्झोनॉमिस्ट ल्युका घिनी इन 1490. त्याचं बर्थ होतं 1490चं आणि तो गेला होता 1556ला. सो बेसिकली हर्बॅरियमबद्दल तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा, या 2-3 पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं असं आहे की हर्बॅरिया आर इफेक्टिव्ह टूल्स इन टॅक्झोनॉमिक स्टडीज. जो आपण टॅक्झोनॉमीचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे थोडक्यात आपण लिव्हिंग थिंग्सचा जो काही अभ्यास करणार आहोत, थोडक्यात म्हणते मी, याचा आपण डिटेल एक्सप्लेनेशन नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये हर्बॅरिया एक खूप चांगलं मेथड आहे किंवा इफेक्टिव्ह रोल प्ले करणार आहे. सो अ हर्बॅरिया इज इसेन्शियली अ ड्रायड प्लांट स्पेसिमन दॅट इज प्रेस्ड, ट्रीटेड व्हेरियसली अँड देन माउंटेड ऑन अ स्टँडर्ड साईज शीट इन ऑर्डर टू प्रिझर्व इट. तुम्हाला हर्बॅरिया म्हणजे काय विचारलं किंवा हर्बॅरियम म्हणजे काय विचारलं तर तुम्हाला हे लिहायचं आहे. तर हे नेमकं काय असतं, लेट मी शो यू. एक कुठलं पण झाडाचं पान घ्यायचं किंवा पूर्ण झाडाची ढाळी ज्याला आपण म्हणतो, ब्रांच ज्याला आपण म्हणतो, ती घ्यायची, त्याला प्रेस करायचं, त्याला दाबायचं, प्रेस करायचं. प्रेस का करतोय आपण, त्याच्यातलं पाणी निघालं पाहिजे. पाणी का काढतोय आपण, कारण आपण जेव्हा हर्बॅरियम बनवतोय, जेव्हा आपण हे प्लांट त्या एखाद्या कार्डबोर्ड शीटला जेव्हा आपण चिटकवतोय, तेव्हा ते यासाठी चिटकवतोय की ते खूप वर्षांपर्यंत राहावं, जेणेकरून पुढच्या पिढीला कळावं की असं असं प्लांट होतं आणि त्या प्लांटचं नाव XYZ काहीतरी होतं. ते तुम्हाला नाव वगैरे लिहिलेलं बघायला मिळेल. ठीक आहे. सो मग आपण यातलं पाणी यासाठी काढतो या प्लांटमधलं की जर पाणी असेल तर फंगस लागेल. ठीक आहे, तिथे आसपास किडे वगैरे येऊ शकतात आणि मग आपला जो मोटिव्ह आहे की ते प्लांट प्रिझर्व करून ठेवायचं, तसं होणार नाही. त्याच्यामुळे आपण प्रेस करून या प्लांटमधलं सगळं पाणी रिमूव्ह करून टाकतोय. हो, प्रॅक्टिकलला हे आहे. नेक्स्ट असं आहे की पहिल्यांदा होतं प्रेस्ड, ट्रीटेड व्हेरियसली अँड देन माउंटेड ऑन अ स्टँडर्ड शीट. मग याच्यामध्ये काही थोडेफार केमिकल्स टाकले जातात जेणेकरून हे पूर्णच असं ड्रायड होऊ नये, म्हणजे लोकांना ॲटलिस्ट बघण्यापुरतं शिल्लक राहावं, पूर्ण ड्राय वगैरे होऊन जाऊ नये. त्यासोबतच ह्याच्या आसपास कुठलेही किडे वगैरे येऊन ह्याला खाऊ वगैरे नाहीत. ओके, सो यासाठी ह्याला थोडंफार केमिकल असं वरून शिंपडलं जातं, टक 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 टक. ओके, आणि आफ्टर दॅट ह्याला चिटकवलं जातं एखाद्या शीटवरती, म्हणजे एखाद्या कार्डबोर्डवरती. त्याच्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर राईट साईडला कॉर्नरवरती, इथे पण मी दाखवले, हे जे असतं याला आपण म्हणतो लेबल. ठीक आहे, हे काय आहे, लेबल. लेबलमध्ये आता सपोज की हे बारामती पुणे इथलं आहे, तर यांनी इथे पहिल्यांदा ते कुठे आहे, कुठल्या ठिकाणी आहे त्याचं नाव लिहिलं आहे. त्याच्यानंतर खाली सगळ्यात पहिल्यांदा लिहिलं जातं की डेट, कधी हे तुम्हाला मिळालं, म्हणजे कधी तुम्हाला हे प्लांट मिळालं हे तुम्हाला इथे लिहायचं, प्लांट किंवा त्या प्लांटचं जे काही मिळालं आहे ते. प्लेस ऑफ कलेक्शन, कुठे मिळालं ते पण तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यासोबतच क्लासिफिकेशन, याचं नाव काय आहे, तुम्हाला नाव माहिती असेल तर नाव लिहायचं आहे, किंवा त्या लोकल भागामध्ये याला काय म्हटलं जातं त्याला आपण म्हणतो लोकल नेम, ते पण तुम्ही ते लिहू शकता. त्या भागामध्ये जे बोललं जात असेल ते तुम्ही ते लिहू शकता. सायंटिफिक नाव माहिती असेल तर सायंटिफिक नाव पण लिहायचं. नेक्स्ट आहे ते कोणत्या क्लासला बिलॉंग करतं, कोणत्या फायलम म्हणजे कोणत्या डिव्हिजनमध्ये आहे, कुठल्या क्लासला बिलॉंग करतं. त्यासोबतच ह्याचं अजून काही क्लासिफिकेशन आहे का, स्पीशीज काय आहे, जीनस काय आहे, ऑर्डर काय आहे, फॅमिली काय आहे, हे सगळं इथे लिहायचं जर तुम्हाला माहिती असेल तर. तुम्हाला म्हणजे जे कोणी करणार असेल त्याला माहिती असेल तो सगळं इथे लिहिणार. ठीक आहे, सो याला आपण म्हणतो लेबल. मग त्या लेबलमध्ये काय काय असतं असा पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर लेबलमध्ये डेट असतं, प्लेस ऑफ कलेक्शन असतं. इथे कुठेही लेबलवरती तुम्ही त्या प्लांटची हाईट, कलर वगैरे असं नाही लिहू शकत, कारण हाईट ऑब्वियसली व्हेरी करणार. आता तुम्ही बघितलं तर आंब्याच्या झाडाची हाईट इथे कुठेतरी 5 फूट असेल, अजून कुठल्या तरी ठिकाणी 8 फूट असेल. सो आपण अच्छा हे ट्री घरी आहे, व्हेरी गुड. सो असं कुठेतरी आपण हे नाही करू शकत की आंब्याच्या झाडाची हाईट 5च फूट राहणार. सो आपण हाईट वगैरे मेन्शन नाही करत, आपण फक्त जे जनरल कॅरेक्टर्स आहेत तेच मेन्शन करतो इथे. सो आय होप की तुम्हाला हा पॅराग्राफ समजलेला आहे. नेक्स्ट आहे बोटॅनिकल गार्डन्स. समझा है क्या? जो भी लोग देख रहे हैं कृपया हमारी तरफ ध्यान दीजिए, और क्या आपको ये पैराग्राफ समझ में आया है हमें बताइए. हिंदीमधून विचारून झाला तरी सांगा रे. ओके, नेक्स्ट आहे बोटॅनिकल गार्डन्स. सो बोटॅनिकल गार्डन्स आर द प्लेसेस वेअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और प्लांट्स ऑफ डिफरंट व्हरायटीज कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर ग्रोन इन अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक वे
इन अ इन विवो मॅनर. सो इन विवो म्हणजे काय, इन विट्रो म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये उगवणे. ओके, इन विवो म्हणजे काय, ॲक्च्युली जमिनीमध्ये उगवणे, म्हणजे जे ज्या पद्धतीने उगवतं त्या पद्धतीने उगवणे, म्हणजे नॅचरली ज्या पद्धतीने उगवतं त्याला आपण म्हणतो इन विवो. आणि जर आपण टेस्ट ट्यूबमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये उगवत असू त्याला आपण म्हणणार इन विट्रो. आता बेबी जर मदरच्या ऊममध्ये ग्रो होत असेल किंवा म्हणजे जन्म घेत असेल मदरच्या ऊममधून तर ते झालं इन विवो. पण हे जर टेस्ट ट्यूब बेबी असेल ते झालं इन विट्रो. ओके, सो फरक समजला असेल. आता नेक्स्ट असं आहे की बॉटॅनिकल गार्डन्समध्ये काय केलं जातं, थोडेसे काही झाडं महाराष्ट्रामधून, काही झाडांचे प्रकार कर्नाटकमधून, काही झाडांचे प्रकार नॉर्थ इंडियामधून, काही झाडांचे प्रकार चायनामधून, इंडोनेशियामधून, जपानमधून. सो जे झाडं त्या ठिकाणी आहेत पण आपल्याकडे नाही आहेत अशा सगळ्या झाडांचे प्रकार आपण कलेक्ट करणार किंवा त्यांच्या बिया जे पण आपल्याला मिळेल ते आपण कलेक्ट करणार आणि ते एका ठिकाणी आपण लावणार आणि त्या ठिकाणाला आपण म्हणतो बॉटॅनिकल गार्डन्स. शक्यतो बॉटॅनिकल गार्डन्स जे असतात ना, सायन्स एखादी हे असेल युनिव्हर्सिटी असेल त्याच्या बाहेर जर म्हणजे तिथे बॉटनीविषयी शिकवलं जात असेल वगैरे तर त्याच्या बाहेरचे पण असतं ते युजली मेडिसिनल प्लांट्स असतात. पण बाकी ठिकाणी ते कोणतेही प्लांट्स लावू शकतात असं काही इथे नाही आहे की मेडिसिनल्स पाहिजे, पण युजली मेडिसिनल प्लांट्सचं बॉटॅनिकल गार्डन असतं. सो आणि मग या प्लांट्सला नावात जी काय असतील ती अशी चिटकवली जातात. असं इथे कसं लिहिलं आहे की हे बनियन ट्री आहे तसेच नावं त्यांची लेबल्ड करून लावली जातात जेणेकरून कळावं ना समोरच्याला की बाबा हे बनियन ट्री आहे, हे रोजचं आहे किंवा हे जस्मिनचं प्लांट आहे वगैरे वगैरे कळावं यासाठी. सो द लेबल बोर्ड शोज सायंटिफिक ॲज वेल एज कॉमन नेम्स. आता यांनी बेनियन ट्री पण लिहिलं, सपोज बेनियन ट्रीचं एखादं कॉमन नाव पण असतं तर ते पण इथे लावलं असतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्या प्रदेशामध्ये त्याला काय नावाने बोललं जातं ते नाव आणि त्याचं सायंटिफिक नाव काय आहे हे दोन्ही पण तिथे लावलं जातं. आता तुम्ही जर पाहिलं तर हे कोलकातामधलं 255 वर्षांपूर्वीचं बनियन ट्री आहे, म्हणजे केवढं जुनं बनियन ट्री आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल इथे सगळी इन्फॉर्मेशन लावली आहे की याला गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये पण याची नोंदणी आहे की किती जुना आहे आणि याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला मिळते. याचं नाव आहे ग्रेट बनियन ट्री, त्यांनी ठेवलेलं आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट In 1543, first botanical garden of world was established by an Italian professor Luca Ghini ॲट पिसा, इटली. सो इटलीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बॉटॅनिकल गार्डन बनवण्यात आलं होतं. तेव्हा पण एक नवीन कॉन्सेप्ट होती ही, आता तर बऱ्याच ठिकाणी आहे पण तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बॉटॅनिकल गार्डन जे आहे तर ते अस्तित्वात आलं होतं किंवा आलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बॉटॅनिकल गार्डन ॲट क्यू इन इंग्लंड इज नोन फॉर लार्जेस्ट कलेक्शन ऑफ मोर दॅन 30,000 स्पेसिमन्स, प्रिझर्व प्लांट्स अँड मोर दॅन 7 मिलियन हर्बॅरिया. सो सगळ्यात मोठं किंवा सगळ्यात जास्त स्पेसिमन्स असणारं जे बॉटॅनिकल गार्डन आहे तर ते क्यू बॉटॅनिकल गार्डन आहे जे की इंग्लंडमध्ये आहे. त्याच्यामध्ये 30,000 स्पेसिमन्स आहेत म्हणजे प्रिझर्व करून ठेवलेले प्लांट्स आहेत. त्यासोबतच हर्बॅरिया जे मगाशी आपण पाहिलं असे 7 मिलियन हर्बॅरिया आहे. प्रत्येक हर्बॅरियावरती वेगवेगळं प्लांट असतं, असे 7 मिलियन हर्बॅरिया आहेत म्हणजे 7 मिलियन प्लांट्सच्या स्पीशीज त्यांनी आहेत असं तिथे दाखवलेलं आहे. स्पीशीज म्हणा किंवा प्रकार म्हणा. ठीक आहे, तर हे होतं पहिलं बॉटॅनिकल गार्डन कोणी स्टार्ट केलं आणि सगळ्यात मोठं किंवा सगळ्यात व्हरायटी असणारं बॉटॅनिकल गार्डन कुठे आहे हे आपण दोन्ही पण माहिती बघितली. चलो नेक्स्ट आहे कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी काही विविधता आहे त्याला आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी. फॉर एक्झाम्पल्स कुठले पण आता तुम्ही ह्युमन बिंग्स पण घ्या, ह्युमन बिंग्समध्ये पण 2 ह्युमन बिंग्स सेम दिसतात का, नाही, याच्यामध्ये पण व्हरायटी आहे. त्याचप्रमाणे कुठलं पण ॲनिमल्स घ्या, 2 ॲनिमल्स सेम असतात का, नाही, त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे. 2 प्लांट्समध्ये व्हरायटी आहे, प्रत्येक प्लांटची स्पीशीज वेगळी आहे, प्रत्येकाचं जीनस वेगळं आहे, ऑर्डर वेगळी आहे, फॅमिली वेगळी आहे. आता हे जीनस ऑर्डर फॅमिली काय आहे हे पण तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये खूप डिटेलली पाहायला मिळेल. ठीक आहे, सो बायोडायव्हर्सिटी इज द डिग्री ऑफ व्हेरिएशन ऑफ लिव्हिंग फॉर्म्स इन अन इकोसिस्टम. इकोसिस्टम सगळ्यांना माहिती असेल, आपण 10th याचा प्रचंड चांगला अभ्यास केलेला आहे. कुठला चॅप्टर होता, 4था चॅप्टर होता कदाचित पार्ट 2मध्ये. सो बायोडायव्हर्सिटी इज इसेन्शियल टू मेंटेन इकोलॉजिकल स्टॅबिलिटी. इकोलॉजिकल स्टॅबिलिटी म्हणजे काय, पर्यावरणामध्ये जी पण स्टॅबिलिटी आहे किंवा जी पण इकोसिस्टममधली स्टॅबिलिटी आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी बायोडायव्हर्सिटी खूप महत्त्वाची आहे. जसं की आपण बघितली होती की फूड चेन असते की ग्रास होफर आहे, ग्रास होफरला कोणीतरी एखादं ऑर्गॅनिझम खाणार किंवा सपोज एखादा किडा आहे त्याला बेडूकने खाल्लं, त्या बेडुकाला स्नेकने खाल्लं, त्या स्नेकला इगलने खाल्लं, त्यातला एखादं तरी ऑर्गॅनिझम मिसिंग असेल तर पुढच्या ऑर्गॅनिझमला काही मिळणार नाही किंवा त्याचे जे काही तिची जी काही स्पीशीज आहे ती नामशेष होऊ शकते, नष्ट होऊ शकते. ठीक आहे, सो त्याच्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये डायव्हर्सिटी असणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक ऑर्गॅनिझम त्याच्यावरती डिपेंडंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कुठे होतं आपण, पॉप्युलेशन एक्सप्लोजन अँड ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस have resulted in a loss of biodiversity at an alarming rate.
सो पॉप्युलेशन एकतर सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण पॉप्युलेशन वाढत असल्यामुळे त्या पॉप्युलेशनची गरज भागवण्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नॅचरल रिसोर्सेस पण वापरतो आहे. त्याच्यामुळे रिसोर्सेसचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन होतं आहे, राईट. सो पॉप्युलेशन एक्सप्लोजन अँड ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेसमुळे बायोडायव्हर्सिटीचा लॉस होतो आहे. सो कन्झर्वेशन इन्व्हॉल्व्स अटेम्प्टिंग टू स्लो डाऊन, स्टॉप ऑर इवन रिव्हर्स द लॉस इन नॅचरल हॅबिटेट ऑफ ऑर्गॅनिझम. मग कन्झर्वेशन म्हणजे काय बरं करणं, की हे जे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिसोर्सेस वापरते तर थोडेसे कमी करणं किंवा थोडंसं थांबवणं, थोडंसं कमी करणं किंवा हा जो काही लॉस झाला आहे तो पुन्हा एकदा पहिल्यासारखा करणं. सो हे सगळं कशामध्ये येतं, कन्झर्वेशनमध्ये. सो व्हाय डज द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी मॅटर. बरं, आता तुम्ही असं म्हणाल की झाला लॉस बायोडायव्हर्सिटीचा तर काय एवढा फरक पडते, म्हणजे का गरजेची ही बायोडायव्हर्सिटी. तर गरजेची यासाठी आहे की आपण सध्याच्या प्लांट्सवरती डिपेंड आहोत. आपल्याला गहू पाहिजे, आपल्याला ज्वारी पाहिजे. सो एज्युम करा की हे प्लांट्सच नसतील तर आपण काय खाणार. भलेही आपण इतर ऑर्गॅनिझम्सला खाऊन जगू, सपोज आपण नॉनव्हेज खात असू तर आपण कोंबडी वगैरे खाऊन वगैरे जगू, पण ते पण नाही राहिलं तर म्हणजे काही ना काही कारणामुळे एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती डिपेंड आहे, राईट. सो त्याच्यामुळे एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असल्यामुळे एक जरी ऑर्गॅनिझम नसेल तरी पण पुढच्या ऑर्गॅनिझमची संख्या किंवा त्यांची स्पीशीज कमी होऊ शकते, राईट. सो त्याच्यामुळेच आपल्याला बायोडायव्हर्सिटी गरजेची आहे असं आपण म्हणू शकतो. सो नॅचरल हॅबिटेटमध्ये जेव्हा आपण किंवा ॲनिमल्स बायोडायव्हर्सिटी राहू द्या, नॅचरल हॅबिटेटमध्ये म्हणजे सपोज की पेंग्विनचं हॅबिटेट आहे कोल्ड रिजन्स किंवा वरचं काश्मीर वगैरेचे रिजन्स, अंटार्क्टिका, आर्क्टिक वगैरे. सो त्या ठिकाणी जर आपण पेंग्विन्सला प्रिझर्व म्हणजे वेगळी गोष्ट आहे, प्रिझर्व सोडून द्या. कन्झर्व जर आपण करून ठेवलं तर त्याला आपण म्हणणार आहोत इन सिटू कन्झर्वेशन. प्रिझर्व म्हणजे एखाद्या सोल्युशनमध्ये टाकून असं ठेवणं, तर ते जिवंत नसणार पण ते आपण एखाद्या सोल्युशनमध्ये टाकून ठेवणार, त्याला आपण म्हणतो प्रिझर्व करणं. कन्झर्व म्हणजे ते आहे असं जिवंत ठेवणं, याला आपण म्हणतो कन्झर्व करणं, ठीक आहे. सो फॉर मेनी पीपल इट इज अ सिम्पल मोरल और एथिकल इश्यू दॅट वी हॅव टू कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. सो वी शेअर अवर प्लॅनेट विथ अ ह्यूज रेंज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड वी हॅव नो राईट टू हार्म देम. आपण आपलं प्लॅनेट इतर सगळ्या ऑर्गॅनिझमसोबत शेअर करतोय. हे आपल्या मालकीचं नाही आहे. आपल्या पूर्वजांनी आपला अर्थ आपल्या मालकीचा करून दिलेला नाही आहे किंवा आपल्या नावावरती करून दिलेला नाही आहे. हा प्लॅनेट या सगळ्यांचा आहे, या प्रत्येक ऑर्गॅनिझमचा आहे. त्याच्यामुळे तो आपण त्यांच्याबरोबर शेअर करतोय, ठीक आहे. सो त्याच्यामुळेच आपल्याला काही हक्क नाही आहे की आपण त्यांना हार्म करू किंवा आपण त्यांना काहीतरी हार्मफुल असेल असं काहीतरी वागू किंवा आपण त्यांचे सगळे गोष्टी संपवून टाकू, त्यांचे सगळं खाण्याचे पदार्थ आपण संपवून टाकू वगैरे, एक्सप्लॉयटेशन करू, याचा काहीही अधिकार किंवा हक्क आपल्याला नाही आहे, ठीक आहे. सो वी कॅनॉट हार्म अदर ऑर्गॅनिझम्स. बायोडायव्हर्सिटी हेल्प्स टू मेंटेन स्टॅबिलिटी इन अन इकोसिस्टम. लॉस ऑफ वन व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम कॅन अफेक्ट दी एंटायर इकोसिस्टम. एका जरी ऑर्गॅनिझमचा लॉस झाला तरी पण पूर्ण इकोसिस्टीम त्याच्यामुळे हार्म होऊ शकते किंवा पूर्ण इकोसिस्टीमला याचे परिणाम भोगावे लागू शकतात. ओके, चलो, बॉटॅनिकल गार्डन कम्प्लिटेड. कन्झर्वेशनचा पण मी एवढा पॅच इथे ॲड केला, एवढा केला तरी पण पुरेसा आहे. नेक्स्ट आहे म्युझियम. आता म्युझियम एक्स सिटू आहे. एक्स सिटू म्हणजे काय, आपण सगळे ऑर्गॅनिझम्स आणतो आणि म्युझियममध्ये ठेवतो, ठीक आहे. आपण त्या ऑर्गॅनिझम्सकडे जात नाही, आपण सगळे आणतो आणि आपण एकाच ठिकाणी सगळे ऑर्गॅनिझम्स कलेक्ट करतो. लाईक बॉटॅनिकल गार्डनमध्ये आपण सगळ्या प्रकारचे वनस्पती वेगवेगळ्या ठिकाणाहून आणले आणि एकाच ठिकाणी कलेक्ट केले, याला आपण म्हणतो एक्स सिटू. जर आपण त्या वनस्पतीकडे बघायला गेलो असतो, काश्मीरमध्ये म्हणा, हिमाचलमध्ये, चायनामध्ये, जपानमध्ये, कुठे पण आपण जर ती वनस्पती बघायला गेलो असतो, दॅट विल बी इन सिटू. जेव्हा ते स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये असतील किंवा जेव्हा त्या स्वतःच्या हॅबिटेटमध्ये आहेत तिथे जर आपण गेलो त्याला आपण म्हणणार आहोत इन सिटू. पण त्या ऑर्गॅनिझमला आपण इकडे घेऊन आलोत, त्याच्या नॅचरल हॅबिटेटला सोडून आपण त्याला इकडे घेऊन आलोत, त्याला आपण म्हणणार आहोत एक्स सिटू, ठीक आहे. सो म्युझियम्स आर द रिपोजिटरीज वेअर कलेक्शन ऑफ प्रिझर्व प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स आर केप्ट. तुम्ही कधीतरी म्युझियममध्ये गेला असाल, सपोज की कुठलं तरी ऐतिहासिक संग्रहालय असेल जिथे तलवारी वगैरे ठेवल्या असतील. सो हे काय केलं, सगळीकडच्या तलवारी कलेक्ट केल्या, त्या राजाच्या किंवा त्या काळातल्या सगळ्या तलवारी कलेक्ट केल्या, सगळी नाणी कलेक्ट केली आणि ती एका ठिकाणी ठेवली. त्याचप्रमाणे इथे पण सगळ्या ठिकाणच्या प्राण्यांना कलेक्ट केलं, त्यांना प्रिझर्व केलं आणि त्यांना या म्युझियममध्ये ठेवलं. प्राणी असतील, वनस्पती असतील, पक्षी वगैरे सगळं. सो प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमन्स मे बी प्रिझर्व्ड इन फॉर्मॅलिन. सो त्यांना काय केलं जातं, तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेमध्ये पण बघितलं असेल, बायोलॉजी लॅबमध्ये पण एखादा छान असा जार असतो ग्लासचा किंवा प्लास्टिक, फायबर, काचेचा, असा कुठल्याही प्रकारचा जार असू शकतो. त्याच्यामध्ये एखादा मासा ठेवला असेल, त्याच्या भोवती असं सोल्युशन असेल, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो फॉर्मॅलिन. त्या सोल्युशनमध्ये तो मासा किंवा कुठलाही ॲनिमल ठेवला जातो आणि त्याच्यावरून पॅक केलं जातं. कारण असं आहे की तो खराब होऊ नये, म्हणजे इन शॉर्ट नासू नये वगैरे, हा त्याच्या मागचा रिझन आहे आणि तो आपल्याला त्याचा अभ्यास करता यावा यासाठी त्याला फॉर्मॅलिनमध्ये ठेवलं जातं. आता फॉर्मॅलिनमध्ये काय आहे, 10 to 40% फॉर्मल्डिहाइडपासून हे फॉर्मॅलिन सोल्युशन बनतं. त्याच्यानंतर आहे
जार्स आर लेबल, जारला लेबल केलं जातं की हा कुठला मासा आहे, हा कुठला म्हणजे हा फ्रॉग असेल तर फ्रॉग आहे, स्टारफिश आहे, वॉटेवर. लार्जर ॲनिमल्स लाईक बर्ड्स अँड मॅमल्स आर युजली स्टफ्ड अँड प्रिझर्व्ड. जर खूप मोठा ॲनिमल असेल ना, आता एखादा तुम्हाला लायन जर त्याच्यामध्ये बसवायचं असेल तर तुम्हाला त्याला स्टफ म्हणजे थोडंसं त्याला दाबावं दाबावं कसं म्हणू त्याला, आता आपण त्याला तुम्हाला असं स्टफ करून त्याच्यामध्ये प्रिझर्व करायला लागेल त्या मोठ्या ॲनिमलला. इथे काय केलं आहे का, आता हा बघा हा रायनो आहे, याला तुम्ही एखाद्या छोट्याशा जारमध्ये नाही ठेवू शकत, तुम्हाला ह्याला थोडंसं स्टफ करावं लागेल, एखाद्या मोठ्या कंटेनरमध्ये ठेवावं लागेल किंवा एखाद्या मोठ्या केजमध्ये वगैरे ठेवावं लागेल, जेणेकरून तो असं जिवंत आहे असं पण वाटेल आणि त्याचा आपण अभ्यास पण करू शकतो. तो त्याचा नष्ट पण नाही झाला पाहिजे, त्याचा नाश पण नाही झाला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट असं आहे की ओके, सो हे जे सायन्स आहे याला आपण म्हणतो टॅक्सिडर्मी. सो हा शब्द इथे ॲड करायचा राहिला आहे का, की केलं मी ॲड, हा केलं. सो याला आपण काय म्हणतो, टॅक्सिडर्मी. सो टॅक्सिडर्मी म्हणजे काय हे तुम्हाला डेफिनेशन लिहिण्यासाठी वगैरे येऊ शकतं एका मार्काला. स्पेसिमन्स इन ड्राईड फॉर्म आर ऑल्सो एक्झिबिटेड इन म्युझियम. जे ड्राय फॉर्ममधले स्पेसिमन्स आहेत, म्हणजे एखादं प्लांट ड्राय केलं असेल, आपण मगाशी बघितलं ना ड्राय का करतो वगैरे, सो ते ड्राय फॉर्मॅटमध्ये पण ठेवलं जाऊ शकतं. लाईक या ठिकाणी बरेचसे ऑर्गॅनिझम्स तुम्हाला बघायला मिळतात. असं साधारणतः म्युझियम असतं, सगळे ऑर्गॅनिझम्स असे लावलेले असतात आणि आपण बघतो त्याचं नाव काय आहे, ते ऑर्गॅनिझम कसा दिसतो वगैरे वगैरे. सो द बायोलॉजिकल म्युझियम्स, ओके हे राहिलं का, हां. सो वी कॅन इवन फाइंड सिस्टमॅटिक कलेक्शन्स ऑफ शेल्स. वेगळ्या प्रकारचे शेल्स म्हणजे ते काय म्हणतात मराठीमध्ये त्याला, ते मिळतात ना समुद्राच्या मध्ये वगैरे शेल्स, तर ते असतात तिथे. स्केलेटन्स ऑफ ॲनिमल्स, तुम्ही डायनासोरचं स्केलेटन बघितलं असेल. तुम्हाला माहिती आहे का दुबईमध्ये एक म्युझियम आहे जिथे डायनासोरचं ॲक्च्युअल स्केलेटन आहे, म्हणजे रिअल स्केलेटन आहे, रिअल त्याच्या हाडाचा सापळा सापडलेला आहे. हा मानवाने नाही बनवला, हा त्याचा स्वतःचा सापळा आहे जो की आर्किओलॉजी डिपार्टमेंटला सापडला होता, तर तो ठेवलेला आहे तिथे. तर बेसिकली त्याचे स्केलेटन्स वगैरे ठेवले जातात. स्केलेटन म्हणजे हाडांचा सापळा, ओके. किंवा इन्सेक्ट बॉक्सेस आहेत, एखाद्या बॉक्समध्ये इन्सेक्ट वगैरे ठेवले असतील तर ते पण याच्यामध्ये येतं. सो थस बायोलॉजिकल म्युझियम्स इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आर रेफरन्स हब्स ऑफ बायोडायव्हर्सिटी स्टडीज, ओके. आणि त्याच्यामुळे आपण याचा अभ्यास करू शकतो, जे पण ऑर्गॅनिझम्स इथे ठेवलेले आहेत त्या सगळ्याचा. ओके, सो चॅप्टर संपत आला, जास्त काही बाकी नाही आहे, तो सबर करो खतम हो जाएगा. नेक्स्ट आहे झूलॉजिकल पार्क्स. तोपर्यंत पाणी पिऊ शकता. ओके, तर कोण कोण झूमध्ये गेले, एक इधर घूमे हो या नहीं. हम तो जू में नहीं जाते, हम तो मूवी देखने जाते हैं, हम मॉल में जाते हैं, हम बहुत जगह पे जाते हैं, है ना. ओके, सो जे कोणी झूमध्ये गेले असतील त्यांना माहिती आहे की झूमध्ये प्राणी असतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण बेसिकली झू हे काय आहे, EX-सितू कन्झर्वेशन आहे, कारण याच्यामध्ये प्राण्यांना आणलं जातं, आपण प्राण्याकडे जात नाही. सगळ्या प्रकारचे प्राणी झूमध्ये आणले जातात, त्यांच्या नॅचरल हॅबिटेटपासून यांना आणलं जातं. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, झूमधले प्राणी जिवंत असतात, त्यांना प्रिझर्व वगैरे केलं जातं, कन्झर्व केलं जातं, प्रिझर्व वगैरे केलं जात नाही. ठीक आहे, चलो. सो झू इज अ प्लेस ऑफ इंटरेस्ट फॉर कॉमन मॅन. सगळ्यांना झूला जायला आवडतं. लहान मुलांना जर आपण म्हटलं झूला वगैरे जायचं की ते खूप एक्साईट होतात, कारण त्या ठिकाणी आपल्याला बरेचसे प्राणी बघायला मिळतात जे आपण रोजच्या जीवनामध्ये कुठेही पाहू शकत नाही. लाईक झेब्रा वगैरे आपल्याला आसपास कुठे असा लगेच दिसत नाही, जसं आपल्याला डॉग दिसतो किंवा कॅट दिसते, त्याप्रमाणे झेब्रा असं चालताना फिरताना दिसत नाही, किंवा लायन पण चालताना फिरताना दिसत नाही. जंगलामध्ये गेला तर दिसेल, पण बेसिकली हे सगळे प्राणी त्या ठिकाणी केजमध्ये ठेवलेले असतात आणि आपण त्या सगळ्यांना बघू शकतो. ओके, सो इन अ झू वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट इन कॅपिटिव्हिटी. ऑब्वियसली एखाद्या टायगरला असं खुलं सोडून दिलं जात नाही ना, त्याला केजमध्ये ठेवलं जातं, किंवा एखाद्या लायनला पण केजमध्ये ठेवलं जातं. चित्ता वगैरे असेल तर त्याला पण केजमध्ये ठेवलं जातं. दे आर प्रोटेक्टेड अँड केअर इज टेकन टू प्रोव्हाइड सिमिलर कंडिशन्स सिमिलर टू देअर नॅचरल हॅबिटेट. एखाद्या पेंग्विन जर सपोज झूमध्ये असेल तर ऑब्व्हियसली त्याच्यावरती सूर्य नसणार आहे, त्याला थोडंसं थंड ठिकाणी किंवा आसपास थोडाफार बर्फ थंडावा मिळेल असं काहीतरी सिस्टीम करून त्याला अरेंज केलं जाणार आहे, कारण तो त्या हॅबिटेटमध्ये राहावा. त्याचं हे काय आहे, नॅचरल हॅबिटेट काय आहे, बर्फामध्ये राहणं, थंड जागेमध्ये राहणं, तर त्याला तशी अरेंजमेंट इथे करून दिली जाते जेणेकरून तो जिवंत राहावा किंवा त्याला जगता यावं यासाठी. ठीक आहे. सो इन अ झू नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिटेट्स अँड बिहेवियर ऑफ ॲनिमल्स. मग आपण तर झूमध्ये फक्त मजा बघायला जातो, पण जे ॲक्च्युअल अभ्यासक आहेत, जे निसर्गाचा अभ्यास करतात, ते लोक त्या प्राण्यांचं खाणं कसं आहे, त्यांच्या सवयी काय आहेत, त्यांचं बिहेवियर कसं आहे, त्यांना काय आपण खायला दिलं पाहिजे, ते काय केल्यावर ते कसे ॲक्ट करतील, कसे रिॲक्ट करतील, हे सगळं ते लोक अभ्यास करतात. ठीक आहे. सो इथपर्यंत झू कंप्लीट झालं आहे. आता नेक्स्ट आहे फ्लोरा. फ्लोरा म्हणजे काय, फ्लोरा मॅन्युअल्स, मोनोग्राफ्स आणि कॅटलॉग्स हे सगळ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बायोडायव्हर्सिटीचे रेकॉर्ड्स मेंटेन ठेवण्याच्या. आता फ्लोरा म्हणजे काय, प्लांट लाईफ ऑकरिंग इन अ पर्टिक्युलर एरिया. एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जी काही प्लांट लाईफ आहे किंवा जे पण सगळे प्लांट्स आहेत त्या सगळ्याचा अभ्यास फ्लोरामध्ये केला जातो.
मोनोग्राफ म्हणजे काय? एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप, कुठलाही एखादा बायोलॉजिकल ग्रुप तर सिलेक्ट केला जातो आणि त्याचा अभ्यास केला जातो. मोनो म्हणजे काय? एक सिंगल. सो मोनोग्राफ, एका कुठल्या तरी बायोलॉजिकल ग्रुपला सिलेक्ट करायचा आणि त्याचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर आहे मॅन्युअल, प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्पीशीज फाउंड इन अ पर्टिक्युलर एरिया. सो मॅन्युअल आपल्याला त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जे काही सगळे ऑर्गॅनिझम्स, स्पीशीज, प्लांट्स, ॲनिमल्स जे पण मिळतील त्या सगळ्याचा अभ्यास किंवा त्याची सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला मॅन्युअलमध्ये मिळते. मोनोग्राफमध्ये एकाच कुठल्याही बायोलॉजिकल ग्रुपची इन्फॉर्मेशन मिळणार किंवा फ्लोरामध्ये फक्त प्लांट्सविषयी इन्फॉर्मेशन मिळणार, पण मॅन्युअलमध्ये त्या पर्टिक्युलर एरियामधल्या सगळ्या स्पीशीजची इन्फॉर्मेशन बघायला मिळते. मग ते ॲनिमल, प्लांट जे पण असतील ते. झू इथे बघायला मिळते, कमला नेहरू प्राणी संग्रहालय इंदोर. ठीक आहे. नेक्स्ट आहे बायोडायव्हर्सिटी पार्क्स. सो इट इज अन इकोलॉजिकल असेंबलेज ऑफ स्पीशीज दॅट फॉर्म सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटीज ऑन डिग्रेडेड और बॅरन लँडस्केप. सो इकोलॉजिकल असेंबलेज ऑफ स्पीशीज दॅट फॉर्म सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटीज ऑन डिग्रेडेड और बॅरन लँडस्केप. याचा अर्थ काय? इकोलॉजिकल म्हणजे पर्यावरणीय, म्हणजे पर्यावरणामध्ये अशी काही व्यवस्था केली गेलेली आहे की ज्या ठिकाणी स्पीशीज स्वतःहून सर्वाईव्ह करू शकतात, स्वतःहून राहू शकतात एखाद्या बॅरन लँडस्केपवरती सुद्धा. जसं की फॉर एक्झाम्पल लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरेगर, महाबळेश्वरमध्ये आहे. हे पार्क जे आहे इज द बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केप. अर्बन म्हणजे काय? शहरी. सो शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी इतकं अनुकूल वातावरण नाही आहे तिथेसुद्धा असं वातावरण बनवलं जातं, अशी अरेंजमेंट केली जाते आणि मग तिथे ते ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह करतात. नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग द इंटर रिलेशनशिप्स. सो बेसिकली ऑर्गॅनिझम आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कुठलेही दोन ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, कसं रिलेशन आहे हे आपण समजून घेऊ शकतो एका सिस्टमॅटिक अभ्यासाने, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशनने. So in order to understand interrelationships between organism and maintain harmony on planet, the study of biodiversity is must. आणि यासाठी आपण बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास केला पाहिजे, जो आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये करणार आहोत. आता की बोले तो चाबी, इधर कुछ अलग मतलब है. की इज टॅक्सोनॉमिकल एड यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्स. सो प्लांट्स आणि ॲनिमल्स यांचा अभ्यास करण्यासाठी किंवा यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी जी एक गोष्ट आपण वापरतो किंवा जे एक टॅक्सोनॉमिकल एड आपण वापरतो त्याला आपण म्हणणार आहोत की. So the dictonomous keys are based on contrasting characters. Contrasting characters म्हणजे कसं? लाईक एकाचा रंग गोरा आहे, एकाचा रंग काळा आहे. हे जस्ट फॉर असं आहे, कुठलं डिस्क्रिमिनेशन करत नाही आहे मी, पण तुम्हाला एक एक्झाम्पल देते की एकाचा रंग गोरा आहे, एकाचा रंग काळा आहे. हे दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत. लाईक जसं की ब्लॅक आणि व्हाईट कॉन्ट्रास्टिंग आहे, तसेच हे काळा आणि पांढरा कॉन्ट्रास्टिंग आहे. ओके. सो ऑन द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स एक ॲक्सेप्ट केलं जातं आणि एकाला रिजेक्ट केलं जातं. सपोज की एखादं ऑर्गॅनिझम असेल, काय घेऊया आपण, हां, एक ब्लॅक बियर आहे, एक पोलार बियर आहे. तर एखाद्या परिस्थितीमध्ये सपोज की इथे सगळीकडे हे बर्फाच्छादित प्रदेश आहे, तर बर्फाच्छादित प्रदेशामध्ये ऑब्व्हियसली पोलार बियरला ॲक्सेप्ट केलं जाणार, ब्लॅक बियरला रिजेक्ट केलं जाणार, कारण पोलार बियरचं राहणंच बर्फाच्छादित प्रदेशामधलं आहे किंवा कमी तापमानामधला किंवा काश्मीरसारख्या प्रदेशामधला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मग फक्त पोलार बियरला ॲक्सेप्ट केलं जाणार, ब्लॅक बियरला नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्या दोन्ही कॅरेक्टर्सपैकी कुठलं तरी एकच कॅरेक्टर जे आहे ते त्या ठिकाणी ॲक्सेप्ट होतं आणि दुसरं रिजेक्ट होतं. सो द स्टेटमेंट इज द की इज कॉल्ड एज लीड. आणि कीमधलं जे काही स्टेटमेंट असेल त्याला आपण म्हणतो लीड. आणि की कधी पण एक नसतं, की नेहमी कॉन्ट्रास्टिंग दोन कॅरेक्टर्सवरती असतं. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे काय? दोन कॅरेक्टर्स, जसं की ब्लॅक बियर आणि पोलार बियर, व्हाईट बियर ज्याला आपण म्हणतो. सो हे दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स झाले. सो त्याच्यामुळे कीमधल्या एका स्टेटमेंटला आपण लीड म्हणतो आणि की नेहमी कपलेटच्या फॉर्ममध्ये, दोन कॅरेक्टर्सच्या फॉर्ममध्ये असतं. नॉर्मली कीज आर ॲनालिटिकल इन नेचर. हे आपण कसंही विधान देत नाही, आपण प्रॉपर ॲनालिसिस करतो आणि मग आपण ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतो. सो लेट अस स्टडी अबाउट क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन नेक्स्ट चॅप्टर. Okay. Do you know when plants from any forest locality are conserved on the name of holy place, it is called as sacred groves. मराठीमध्ये याला आपण म्हणतो देवराई. काय छान नाव आहे ना मराठीमध्ये. सो बेसिकली देवराई म्हणजे काय? देवाच्या नावाखातर किंवा देवाच्यासाठी एखादी राई किंवा एखादं वन कन्झर्व करून ठेवलं जातं की हे देवासाठीचं आहे किंवा इथे देव राहतो वगैरे अशा पद्धतीने, जेणेकरून लोक तिथली झाडं तोडू नये, तिथल्या प्राण्यांची शिकार करू नये त्यासाठी. मग त्या देवराईमध्ये जे काही प्राणी असतात किंवा जे काही वनस्पती आहेत ते सेफ असतात, कारण कोणीच ते तोडू नाही शकत, कारण ते देवासाठी ठेवलं गेलेलं आहे. ती जागा देवासाठीची आहे पण तिथे देव राहतो, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली लोक ते तोडत वगैरे नाही, त्याच्यामुळे ते कन्झर्व राहतं सगळं. सो दीज आर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज सॅक्रेड नॅचरल साईट्स बाय IUCN. ठीक आहे, चलो थोडीशी इन्फॉर्मेशन आहे, शेवटची आहे, रीड करूया. डॉक्टर SP अगरकर. So one of the leading botanists of India, Dr. SP Agarkar,
was born in November 1884 in Malvan, Maharashtra. So he explored biodiversity of Western Ghats, where he came across a species of freshwater jellyfish which was until then only known to be found in Africa. सो बेसिकली यांच्या असं लक्षात आलं की त्या परिसरामध्ये किंवा वेस्टर्न घाट्समध्ये जेलीफिश आहे, फ्रेश वॉटरमध्ये जेलीफिश आहे, जी की आधी असं मानणं होतं की हे फक्त आफ्रिकेमध्ये मिळतं, पण असं नाही आहे. मालवणमध्ये किंवा वेस्टर्न घाट्समध्ये त्यांना ही जेलीफिश मिळाली गोड्या पाण्यामध्ये. सो दिस फाइंडिंग्स वर पब्लिश्ड इन सायंटिफिक जर्नल नेचर इन 1912. डॉक्टर आनंदले मे बी प्रोनाऊन्सिएशन चुकेल द सुपरिंटेंडेंट ऑफ द इंडियन म्युझियम इन सो आनंदाले जे की सुपरिंटेंडेंट होते कोलकातामधल्या म्युझियमचे, म्हणजे मेन होते. त्यांनी हेल्प केलं आगरकर, डॉक्टर आगरकर यांना इन हिज फर्दर इंडिव्हेरस टू कलेक्ट, प्रिझर्व, कंडक्ट मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट स्पेसिमेन्स. सो त्यांनी त्यानंतर हेल्प केलं की तुम्ही अजून असे स्पेसिमेन्स आणू शकता, त्याच्यावरती अभ्यास करू शकता वगैरे वगैरे वगैरे. सो दी इन्स्टिट्यूट ARI पुणे हॅज बीन नेम्ड आफ्टर हिम. आणि त्यांचं नाव दिलेलं आहे सध्या ARI पुणेमध्ये जे इन्स्टिट्यूट आहे त्याला SP आघारकर यांचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. सो ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन होती. हे तुम्ही एक्झामला कुठे तुम्हाला येणार नाही आहे, बट जस्ट रीड करा. एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, स्पेशली ते महाराष्ट्राचे आहेत, दॅट्स वाय. ओके. सो इन दिस वे आपण हा पूर्ण चॅप्टर कवर केला आहे. एक्सरसाइज जी आहे तर ती उद्या किंवा परवापर्यंत मी अपलोड करणार आहे, सो तुम्ही ती बघू शकता हवं असेल तर. तो गाइस आपको कुछ डाउट्स रहेंगे तो पूछ सकते हैं. एनी डाउट्स? हे सगळे जे पण नोट्स आहेत एवढं केलं तर एक्झामच्या आधी तरी पण पुरेसं आहे पूर्ण लेसन वाचण्यापेक्षा. पण एकदा वाचा नक्की लेसन, जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमकं लेसनमध्ये काय आहे, आणि मग नोट्स वाचा हवं तर. पण एकदा लेसन नक्की रीड करा. आणि इफ यू हॅव एनी डाउट्स तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये येऊन विचारू शकता नंतर. सो आजच्यासारखं सेम उद्या पण रात्री 8 वाजता नेक्स्ट चॅप्टरचं लाईव्ह सेशन होईल. आधी आपण 2 चॅप्टर्स बायोलॉजीचे कंप्लीट करूया, मग मी केमिस्ट्री आणि मग मी फिजिक्सकडे जाईन. ठीक आहे. सो आय होप की कोणाला काही डाऊट्स नाही आहेत, असतील तर विचारू शकता. 8:55 झालेत, 56पर्यंत थांबते. किंवा नसतील डाऊट्स तर आता बंद करूया. नाही आहेत का की मला दिसत नाही आहेत? 1 मिनिट. ओके. सो कधीचे डाऊट्स नाही आहेत. सो थँक्यू वंदना, सुयश, रियाज, समीक्षा, जयंत, महादेव, अजून कोणी, खुशी, समीक्षा, स्नेहा, रामेश्वर, सगळ्यांना थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आणि उद्या पण नक्की जॉईन करू शकता संध्याकाळी 8 वाजता. सेम सब्जेक्ट, फक्त चॅप्टर 2 असेल, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याचे पण नोट्स मी बनवलेले आहेत जे तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय, बेस्ट ऑफ लक. आणि छान नवीन सुरुवात केली 11वीची. प्लीज बॅकलॉग वगैरे होऊ देऊ नका, व्यवस्थित अभ्यास करत राहा, जेणेकरून तुम्हाला 12थला काही त्रास होणार नाही आत्ता जर अभ्यास व्यवस्थित करत राहिला तर. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अँड बेस्ट ऑफ लक. बाय बाय.